तर बघूया प्रॉफिट चालू आहे थोडाफार, आपण बघूया 225 वगैरे लॉस चालू आहे. इन केस बघूया, जर इन केस हा जर स्टॉप लॉस हिट झाला हा, तर हा जो ट्रेड आहे आपण इथे म्हणजे क्लोज करून आपण कॉलसाठी ट्रेड बघूया. ठीक आहे, स्टॉप लॉस हिट झालाय, मला ₹675 लॉस झालेला आहे. बघूया आपण एक ट्रेड कॉल साईड एक्झिक्यूट करूया. ठीक आहे, इन केस आपला ट्रेड ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, ब्लाइंडली नाही करणार आहे. मित्रांनो, ट्रेड टाकला एकदम गडबडीमध्ये, आता एक जस्ट एक आपलं लेवल ऍक्टिव्हेट झाली होती, त्याने बेसिसवर ट्रेड टाकलाय आणि प्रॉफिट एकदम पटकन स्टार्ट होते. एकच मिनिट आपण जरा पहिलं प्रॉफिट आपल्या लेवल्स बघूया जरा. नेक्स्ट लेवल काय आहे? 184, 182. ठीक आहे, प्रॉफिट बुक करून घ्या पहिल्यांदा, आपण नंतर बोलूया. ठीक आहे. अ, ठीक आहे, प्रॉफिट बुक केलेला आहे. फायनली एक गोष्ट लक्षात घेऊया, आता ऍक्च्युली हा ट्रेड जो होता ना, आपण एक ट्रायल व्हिडिओ पर्पजसाठी करत होतो, की व्हिडिओमध्ये रेकॉर्ड सर्व गोष्टी करू आपण जो ट्रेड करतोय. काल परवा एक खूप छान प्रॉफिट झाला होता, पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला दाखवता येत नाही बरेच लोकांना की ट्रेड्स कसे केले जातात. आपण थोडंसं लॉजिक एक्सप्लेन करूया ट्रेडचं, की आपण काय काय गोष्टी बघितल्या होत्या. सर्वात आधी बघा की प्रॉफिट इथपर्यंत बघून घेऊया. आता आता या केसेसमध्ये की काय बघायचं होतं लक्षात घ्या, की मला काय चेक करायचं आहे. मला ओपन इंटरेस्ट चेक केला मी, त्यानंतर कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट ओआय थांबलेला आहे, कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट पुटमध्ये ओआय आहे, कोणत्या ठिकाणी स्ट्रॉंग कॉल ओआय आहे. लेवल्स होत्या माझ्याकडे की मार्केट कोणत्या लेवलला जाणार आहे. जो नेक्स्ट जो पॉईंट होता माझ्याकडे, तो नेक्स्ट पॉईंट होता की मार्केट अकॉर्डिंग टू फिबोनाची नेक्स्ट कोणत्या लेवलला रिटेस्ट करू शकतात, ते लेवल्सवर मी जनरली टार्गेट लावून ठेवलं होतं. आणि या ट्रेडमध्ये सुद्धा काय झालं की या ट्रेडमध्ये माझी एंट्री 161 162च्या आसपास पाहिजे होती, पण ती एंट्री माझी थोडीशी लेट झाली, 168च्या आसपास झाली. मार्केट खूप ॲग्रेसिव्हली वर आलं अचानक. आणि हा जर तुम्ही ट्रेड बघाल तर हा ट्रेड मुश्किलीने माझा 40 सेकंद चालला, 40 ते 50 सेकंद हा ट्रेड चाललेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की प्राईसमध्ये, ऑप्शन्समध्ये हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, की तुम्ही एकदम राईट टाइमला एंट्री करणं, राईट टाइमला एक्झिट करणं. इव्हन तो बघा हा जवळपास आता 200च्या आसपास चालू आहे, 200 क्रॉस करून गेलेला आहे, तरी पण नो रिग्रेट्स की मी माझे पैसे कमवलेत. मे बी व्हिडिओ रेकॉर्ड आणि जो माझा हे आहे लाईव्ह सेशन म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग आहे, दोन्हींना मला मॅच करायला थोडासा वेळ लागेल, कारण लाईव्ह ट्रेडिंग पण करतोय मी ॲट द सेम टाइम. परत मला व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड होतोय का, त्यानंतर याच स्क्रीनवर मला रेकॉर्ड करायचं आहे, मग ती विंडो मला त्या ठिकाणी घेऊन येणं, या सर्व गोष्टी थोडंसं मला आता वेळ लागेल, कारण आज फर्स्ट दिवस होता. तर मी परत एकदा सांगतो तुम्हाला काय काय गोष्टी बघितल्या. याच्यामध्ये मी ओपन इंटरेस्ट बघितला होता, 22,800 मध्ये हायेस्ट ओआय काउंट होता. त्यानंतर मार्केट वर जाणं एक्सपेक्टेड नव्हतं, मार्केट खाली येणं एक्सपेक्टेड होतं. पहिला ट्रेड पुटमध्ये टाकला, त्यानंतर तो त्या ट्रेडमध्ये स्टॉपला सेट झाला. नंतर मी कॉल ॲक्टिवेशनची वाट बघितली, जसा कॉल ॲक्टिवेट झाला तसं मी अटेम्प्ट केला की मार्केट पुट साईडला सॉरी कॉल साईडला जाईल, म्हणून मी कॉल साईडला ट्रेड टाकला. इमिजिएट माझं जे टार्गेट होतं 182च होतं, 182 टार्गेट आलं म्हणून मी इमिजिएट बुक केला. अदरवाईज टार्गेट मी आणखी पुढे घेऊन जाऊ शकतो, पण आज फर्स्ट डे तर आज बघूया आपण. छोटासा प्रॉफिट बुक केलाय. इथे एक ऑब्झर्वेशन काय बघा तुम्हाला, की जो माझा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आहे ₹3100. ठीक आहे, छोटासाच आहे. पण जो लॉस आहे त्यापेक्षा कमी, कारण माझा या लॉसमध्ये कमीत कमी माझ्या चार लॉसमध्ये एक प्रॉफिट बसतोय जवळपास, त्यामुळे 4 ते 5 जवळपास. त्यामुळे ही रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवणं खूप गरजेचं आहे. लॉस घेताना छोटा घ्या, प्रॉफिट घेताना मोठा घ्या. थँक्यू सो मच.